काही प्रॉब्लेम असतील त्यांना कोर्टमध्ये जावं लागतं किंवा जेल होते. हा साधारण बाल कामगार हा आपला एक हे आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की इथून सुटल्यावर मुलं डायरेक्ट आता इथून सुटल्यानंतर तुमच्या शिक्षकांची जबाबदारी नसते. मग तुम्ही जाता 2-3 मुलं असेच मिळतात, कुठेतरी टाटा डॅमवर जा, तुंगरली डॅमवर जा किंवा इथे आपल्या ह्याच्यावर जा. आता तुम्हाला एक सांगायचं आहे की आपले डॅम भरलेले आहेत. एक 15 दिवसापूर्वीची तुम्हाला गोष्ट जी आम्ही सांगतोय की 3 मुलं अशीच मजाक मस्तीमध्ये निघून गेले, शाळेतून डायरेक्टली तिकडे निघून गेले. आणि त्यानंतर मग पुढची काय की कुठेतरी त्यांना काहीतरी थोडंसं काही व्यसन केलं असेल, जे काही थोडीशी ड्रग्स असेल किंवा काहीतरी असं व्यसन केलं त्यातल्या 2 किंवा 3 मुलांनी, तिन्ही मुलांनी. त्यावेळेला आम्ही तिघांपैकी जाताना आम्हाला त्या डॅमवर आम्हाला 3 मुलं एका बाईकवर जाताना दिसली, पण येताना मात्र 2च मुलं दिसली. मग इथे डाऊट आला की तिसरा मुलगा गेला कुठे. मग जेव्हा त्या डॅममध्ये शोधाशोध घेतली तेव्हा 3 दिवसांनी आम्हाला तो मुलगा सापडला. त्याच्यात काय झालं नंतर पुढचं की जो मुलगा तिथे सापडला ह्या तिघांनी काय केली होती, नशा केली होती. कसली नशा होती, काय होतं ते आता मी तुम्हाला सांगत नाही. नशा केली होती. त्या नशेमध्ये त्या मुलाला त्यांनी पूर्ण न्यूड केलं होतं, पूर्ण त्याचे कपडे काढले होते आणि खेळण्याच्या नादात त्या मुलाला त्यांनी तिथे ढकलून दिलं. ढकलून दिल्यानंतर तिघही नशेत होते. त्या मुलाला पोहता येत नव्हतं. आणि आपल्या आता सध्या डॅमची परिस्थिती अशी आहे की तुम्हाला जरी तुम्ही चांगले स्विमर असलात, आमच्याकडे ज्या टीम आहेत ज्याच्यात चांगले स्विमर आहेत त्यांना सुद्धा आम्ही त्या ह्याच्यात घालताना सुद्धा आम्ही त्यांना मागे दोरी लावलेली असते त्यांच्या. का तर तुमचा पाय जर त्या चिखलामध्ये गेला ना तर तुम्ही रिटर्न वरती येऊ शकत नाही, तुम्ही किती चांगले स्विमर असलात तरी. तुम्हाला आता असं वाटत असेल जाऊ दे मॅडम काय सांगतात की मी चांगला स्विमर आहे, मला काय होत नाही. असं नाही मित्रांनो, तिथे खूप गाळ आहे खाली त्या डॅमला. तिथे एकदा तुमचा पाय फसला की तुम्ही परत वरती येत नाही. ती बॉडी एकदम खाली तळाला जाणार. जेव्हा ती बॉडी टोटल फुगणार, वरती येणार, पाणी भरणार, तेव्हाच ती बॉडी वरती 3-4 दिवसांनी येते. तर कृपया करून तुम्ही अशी कोणतीही रिस्क घ्यायची नाही की जेणेकरून एखाद्या तुमच्या मित्राला त्रास होईल त्याचा, किंवा तुमच्या सोबत असलेला तो मुलगा आहे त्याच्या घरच्यांना त्रास होईल. ते आता तो जो मुलगा गेला त्याचे वडील सुद्धा 3-4 महिन्यापूर्वी गेले होते आणि त्या आईला तो एकच मुलगा होता. विचार करा घरच्यांवर काय परिस्थिती आली असेल. आता मुलगा पण गेल्यानंतर आई एकटीच हे राहिली. तर असं काही तुमच्या बाबतीत होऊ नये. यामध्ये आता पावसाळ्यामुळं तर तुम्ही बिलकुलच काळजी घ्यायची की डॅमच्या इकडे फिरकायचंच नाही कोणी. आणि जरी गेलात तुम्ही जरी गेलात तरी घरच्यांना किंवा कुणाला तरी असं माहित असलं पाहिजे की बाई हे 4 लोक इथे गेले. समजा तुम्ही 4 मुलांबरोबर जाताय ना तर तुमच्या 4 पैकी 5व्याला कुणाला तरी माहित असलं पाहिजे जो तिथे गेलेला नाहीये. मग जर समजा त्या 4 मुलांकडून काही एखादी चूक झाली तर त्या 5व्याला तो आम्हाला येऊन सांगू शकतो की असं असं झालेलं आहे तिथे. मग तुम्हाला थोडं का होईना पण आम्हाला वाचवण्यात यश येतं. आत्ताच बघा आपल्या कॅमेलेधामचा एक 13 वर्षाचा मुलगा, 3 मित्र खेळायला गेले. तिकडे खेळता तो मुलगा डायरेक्ट आतमध्ये गेला आणि नंतर 3 दिवसांनी बॉडी बाहेर आली. हे शाळेच्याच बाबतीत का होतंय, म्हणजे शाळेचीच मुलं का असं सापडतात. ते 13 वर्षाचा मुलगा बघा इतकं म्हणजे. आणि ती 2 मुलं जी आली ती घाबरून आली आणि नंतर त्यांनी काही सांगायलाच तयार नाही आम्ही इथपर्यंत होतो. आणि नंतर पोलिसांच्या चौकशीमध्ये असं निदर्शनास आलं की ही 3 मुलं डॅमवर गेली होती. तो बुडाला, हे घाबरले आणि निघून आले. तर बघा अशी तुम्ही असं समजू नका की एखादा आमच्याकडून असं काय झालं तर आम्ही काय सांगितलं नाही तर करणारच नाही. पण त्या गोष्टी नंतर पोलिसांना तपासादरम्यान कळतात. दुसरी गोष्ट अशी की 9वी-10वीच्या मुलांमध्ये व्यसनांचं प्रमाण फार वाढायला लागले. म्हणजे मागच्या त्याच्यामध्ये पण व्यसन ह्याच्यावर आम्ही बोललोय आणि परत बोलायचे हे वाटते. का तर आम्हाला मुलांच्या खिशामध्ये किंवा बऱ्याच अशा आम्ही शाळा चेक केल्या त्यांच्या बॅगमध्ये आम्हाला कुठेतरी पुड्या सापडतात किंवा काहीतरी ड्रग्स सापडतात, गांजा सापडतोय. हे असे प्रकार व्हायला लागले. कारण ते पण 8वी, 9वी, 10वी ह्या मुलांनाच व्यसन लागायला लागले.
असं करू नका.